गायक आणि संगीतकार पलाश मुच्छलच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीमधल्या एका व्यावसायिकाने पलाश याला सिनेमा काढण्यासाठी 25 लाख रुपये दिले होते आणि हे पैसे परत मागितल्याच्या रागामधून मुच्छल याने जातीवरून हिणवून अपमानास्पद वागणूक दिली अशी तक्रार या व्यावसायिक विज्ञान माने यांनी केली आहे। पलाश मुच्छल आणि विज्ञान माने यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारावरून सध्या वाद सुरू आहे। दरम्यान या आर्थिक वादामधून 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीसही काही दिवसांपूर्वी पलाशने पाठवलेली होती। मुच्छलची ती वृत्ती जी होती ही समाजाबद्दलची खूप घाणेरडी होती। तो पूर्णपणे फसव्या निघाला आणि माझी आर्थिक आणि विशिष्ट समाजाबद्दल त्याची जी विचार होते ते बघता मी माझा जो जबाब आहे जो माझं जबाब जे झाले ते दिले आणि पोलीस प्रशासनाने त्याने चांगल्या पद्धतीने दखल घेऊन त्याच्यावरती FIR नोंद केले आणि पुढील कारवाई आता पोलीस प्रशासन करेल। मला त्यांच्यावरती विश्वास आहे। पलाश मुच्छल यांच्या पिक्चर निर्मितीच्या संदर्भामध्ये 25 लाखाच्या देवाणघेवाणीच्या विषयावरून त्यांना पिक्चर निर्मिती करण्यासाठी जे 25 लाख रुपये दिले होते त्याची मागणी केल्यानंतर यातील आरोपी तिस्माने पलाश मुच्छल यांनी यातील फिर्यादी विज्ञान माने यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या कारणाने सांगली शहर पोलिसांनी येथील वरील कलमा अन्वये आम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। बीडमध्ये सलग 5 दिवसांपासून इंधनाचा पुरवठा हा पूर्णपणे विस्कळीत झालाय। इंधनाची गाडी पेट्रोल पंपावरती दाखल होताच वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावरती लागलेल्या दिसतायत। भर उन्हामध्ये दुचाकीस्वारांसह रिक्षा चालकांची मोठी गर्दी सध्या दिसून येते। जिल्ह्यामधील पेट्रोल पंपावरती इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा या अनुषंगाने कालच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या दालनामध्ये पेट्रोल पंप चालकांची बैठक झाली। मात्र इंधनाची टंचाई अद्यापही दूर झालेली नाही। सलग 5 दिवसांपासून ही परिस्थिती बीडमध्ये आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीड जिल्ह्यामध्ये सलग 5 दिवसांपासून इंधनाचा पुरवठा हा विस्कळीत आहे। सध्या बीड शहरातल्या पेट्रोल पंपावरची ही दृश्य आपण पाहू शकता, ज्या ठिकाणी दुचाकी स्वार असतील, रिक्षा चालक असतील, त्याबरोबरच 4 चाकी वाहनधारक असतील, त्यांची अशा प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। 2-3 दिवस झालं सर डिझेलची लय परेशानी चालली आमची, त्यामुळं आम्ही भरपूर बेजार आहेत। लाईनला थांबावं लागतंय, ऊन आहे, त्यामुळं काही धंदा करता येईना, कुठलंच काय नाही। राज्यात भीषण परिस्थिती झाली आपल्या